खरं म्हणजे देशामध्ये यापूर्वी एवढे टप्पे पडायचे नाही. EVM मशीन असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात टप्पे पाडण्याचं कारण काय हे मला माहीत नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला देशात 3 टप्प्यात निवडणुका आम्ही ऐकलेल्या, 7 टप्पे निवडणुकीचे पडणं आणि महाराष्ट्रामध्ये एक विधानसभेची जागा अकोला जिल्ह्याची रिक्त झालेली श्री गोवर्धन शर्मा यांच्या मृत्यूने त्या ठिकाणी आता पोटनिवडणूक लावली. गोवर्धन शर्मा यांचा निधन होऊन बरेच महिने झाले आणि मला वाटतं 2-3 महिने कारंजा. त्यामुळे आता पोटनिवडणूक लावणे हे 6 महिन्यासाठी आत्तापर्यंत लोकसभेची पुण्याची पोटनिवडणूक ही खरं म्हणजे 1.5 वर्षापूर्वीच लागली पाहिजे होती, पण ती लागली नाही. ती सोयीस्कररित्या टाळली आणि आता विधानसभेची पोटनिवडणूक ही लावली आहे. ज्या विधानसभेत आता फक्त 6 महिने, त्यातले 3 महिने आचारसंहितेत जाणार. म्हणजे ते विधानसभेचे सदस्य जर निवडून आले तर त्यांना 2 ते 3 महिन्यांचा कालावधी मिळणार आणि त्यामुळं थोडंसं इम्प्रॅक्टिकल डिसिजन आहे आता विधानसभेच्या पोटनिवडणुका लावणं. विधानसभेच्या निवडणुका येतील त्याबरोबर आता त्या घेणं आवश्यक होतं. ठीक आहे, पण आता 7 टप्प्यात या निवडणुका होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष या निवडणुकीला पूर्णपणाने तयारीने पुढे जाणार आहे. आमच्या मित्रपक्षांची चर्चा जवळपास पूर्ण होत आलेली आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही दिवसात आमचे इतर मित्रपक्ष जे आहेत त्यांना बरोबर घेऊन अंतिम निर्णय जाहीर होतील.